म्हणतात ना, जेव्हा संकट येतं तेव्हा सर्वात आधी आपलीच माणसं दूर पळतात. पण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये घडलेली ही घटना माणुसकीचं वेगळं उदाहरण देऊन जाते. हे आहेत 61 वर्षीय मोहम्मद रियाजुद्दीन. रियाजुद्दीन मालवीय नगरमध्ये गाद्यांचं दुकान चालवतात. 3 जून 2026 रोजी त्यांच्या दुकानासमोरील 5 मजली इमारतीला भीषण आग लागली आणि अनेक लोक त्या आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले. इमारतीतून लोकांच्या किंकाळ्या आणि मदतीसाठी आर्त आवाज ऐकून रियाजुद्दीन यांनी एक क्षणही विचार केला नाही की त्या गर्दीत कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे. त्यांनी आपल्या दुकानातील सगळ्या गाद्या बाहेर काढल्या आणि इमारतीखाली रस्त्यावर अंथरल्या. जमिनीवर गाद्या अंथरल्या जाताच इमारतीत अडकलेल्या लोकांना आशेचा किरण दिसला. कारण आता त्यांना वाटू लागलं की जर आम्हाला खाली उडी मारावी लागली तर या गाद्यांवर पडून आमचा जीव वाचू शकतो. दुसरीकडे वसीम शोएब आणि त्यांच्या धाडसी मित्रांनी त्या इमारतीतून उठणारा काळा धूर पाहिला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाच्या जवानांसोबत खांद्याला खांदा लावून मदतीला धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते त्या जळणाऱ्या 5 मजली इमारतीत शिरले आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. म्हणतात ना, कोणताही धर्म ठरवत नाही की तुम्ही कसे माणूस आहात. तुमचे संस्कार आणि तुमचं चांगलं मन हेच ठरवतं की तुम्ही कसे आहात. प्रत्येक धर्म आपल्याला माणुसकी शिकवतो, गरजवंतांना मदत करायला शिकवतो, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी उभं राहायला शिकवतो. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही मुस्लिम असाल, हिंदू असाल, शीख असाल किंवा कोणत्याही धर्माचे असाल, तुमचा धर्म तुमची माणुसकी ठरवत नाही. तुमचं चांगलं मन आणि तुमची कर्म ठरवतात की तुम्ही कसे माणूस आहात. कोणत्याही साधू, संत, मौलवी किंवा इतर कोणाच्याही भडकाऊ बोलण्याला बळी पडून आपला बंधुभाव खराब करू नका. कारण भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. आजपर्यंत या देशावर मोठं संकट आलं नाही, कारण या देशाला कोणीही तोडू शकलं नाही. आणि जर कधी भारत धर्माच्या नावावर विभागला गेला तर संपूर्ण जग त्याचा फायदा उचलू शकतं आणि आपण पुन्हा त्या गुलामगिरीच्या साखळ्यांमध्ये अडकू शकतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष केला होता. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा.